नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पुण्याची सुप्रसिद्ध मँगो मस्तानी. त्यासाठी इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत. मस्तानी करण्यासाठी शक्यतो हापूस आंबेच घ्यायचे, कारण ह्याचा रंग अतिशय सुंदर येतो. आता आपण पहिलं ह्याच्या फोडी करून घ्यायच्या. कशा तुम्हाला जसं जमेल तशा तुम्ही फोडी करू शकता. त्या अगदी व्यवस्थित येतात. तुम्ही आधी साल काढून मग फोडी केल्या तरी चालते. याला जर काही राहिलं असेल तर तेही काढून घ्यायचं, ते आपण मिल्कशेकमध्ये वापरायचं. आता अशाच हे फोडी करून घेऊया. आता हे बघा, या आपल्या फोडी करून झालेल्या आहेत आंब्याच्या. इथे मी साखर घेतली आहे, कारण आंबा जरी गोड असला तरी आपण जे दूध घालतो त्यासाठी थोडीशी साखर लागतेच. हे फ्रेश क्रीम आहे, ह्याच्याऐवजी तुम्ही आईस्क्रीमसुद्धा घालू शकता यामध्ये. आणि हे थंड दूध आहे, अगदी चिल्ड दूध घ्यायचं आहे. आता आपण सुरुवातीला आंब्याच्या फोडी घालूया यामध्ये. साखर घालूया. किती हे व्यवस्थित गोड हवं, त्यामुळे ही सगळीच साखर मी घालणार आहे. ही 2 चमचे साखर होती. फ्रेश क्रीम घालूया. याऐवजी तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम घातलं तरी चालेल. आणि आता हे थंड दूध घालायचं. आधी सगळं नाही घालायचं, नाहीतर मग ते मिक्सरमधून वर येतं. आता हे मिक्सरला लावून आपण बारीक करून घ्यायचे. हे बघा, आपलं मिल्कशेक तयार आहे. मी ते अर्धच दूध घातलं होतं, अर्धा ग्लासच दूध घातलं, कारण हे एवढंच पातळ बरोबर आहे. याच्यापेक्षा जास्त पातळ असतं कामा नये. हे आपण आता सर्व करायचं आहे. आधी ग्लासामध्ये आपण हे मँगो क्यूब्स घालूया. त्यावर हा मिल्कशेक घालायचा. पूर्ण भरायचं नाही ग्लास. त्यावर आपण हे व्हॅनिला आईस्क्रीम घालायचे. वाव. त्यावर परत ह्या आंब्याच्या फोडी घालायच्या आहेत. टूटी फ्रुटी घालूया. आणि वरून ड्रायफ्रुट्स. आपली मँगो मस्तानी तयार आहे. अतिशय सुंदर आणि झटपट होते. मुलांनाही अतिशय आवडेल. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.